आग्र्याच्या लाल किल्ल्यावर मोठ्या उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होणार आहे। आग्र्याच्या लाल किल्ल्यावर अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली जाते। राज्यातील शिवभक्त आग्र्याकडे रवाना होत असताना शिव जन्मोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे। आग्र्याच्या लाल किल्ल्यावर पुन्हा एकदा सन्मानाने आणि थाटामाटात उत्साहात शिवजयंती साजरी केली जाणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे या शिवजयंती उत्सवाला उपस्थित असतील। आग्र्याच्या या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी केली जाते। थाटामाटात उत्साहात तिसऱ्याही वर्षी शिवजयंती साजरी केली जाणार आहे आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या वतीने ही आग्र्यातील जयंती जी आहे ती आकर्षण असणार आहे। आपल्यासोबत आयोजक विनोद पाटील आहेत। काय सांगाल, यावर्षी सुद्धा तुम्ही शिवजयंती जी आहे ती आग्र्यात साजरी करत आहे आणि प्रामुख्याने पाहिलं तर आकर्षण सुद्धा असणार आहे। या ठिकाणी छावाची टीमही येते आणि महत्त्वाचं म्हणजे तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आग्र्यामध्ये साजरी व्हावी ही माझी व सर्व शिवभक्तांची इच्छा होती। मागच्या 2 वर्ष आपण केली, तुमच्या साक्षीने केली। या तिसऱ्या वर्षी देखील आपण जयंती साजरी करतो। यावेळेचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या 2 वर्ष आपण दिवाणी आममध्ये जयंती साजरी केली। आता माझ्या उजव्या बाजूला आपण हे जे गेट बघताय, हे गेट म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यामध्ये किल्ल्यामध्ये आल्यानंतर त्यांना इथं थांबवण्यात आलं होतं। महाराज इथं थांबले होते, त्या द्वारावर त्याच ठिकाणी स्वाभिमान दाखवावा, त्यामुळे ही जागा आम्ही निवडली। बराच वेळ गेला, परवानगी मिळाली। उद्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात, थाटामाटात ही जयंती आपण साजरी। सचिन बडे, लोकशाही मराठी, आग्रा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।